आज मी करते मेथीचे पराठे। त्यासाठी मी अंगणातनं मेथी काढली होती। ती मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसनचं पीठ, अर्धी वाटी मी घेतलं आहे मक्याचं पीठ आणि 2 चमचे तूप घेतलं आहे। चवीनुसार मीठ, हळद, थोडंसं ओवा आणि चवीनुसार बारीक थोडीशी मी घेतलं जिरे पावडर आणि हे सर्व एकजीव करून मी चांगलं मळून 15 मिनटं झाकून ठेवलं आहे। मित्रांनो, व्हिडिओ शॉर्ट असल्यामुळे मला सर्व दाखवता येत नाही। तुम्ही मोठा व्हिडिओ मी टाकला आहे तो नक्की जाऊन बघा। आता मी करते याचे पराठे। पिठाचे गोळे मी करून घेतलेत। लावण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि हे बघा, हे पराठा मी लाटून घेतला आहे आणि एक पराठा मी तव्यावरती ठेवला आहे। पराठे तव्यावर टाकल्याच्या नंतर मंद आच ठेवायची आणि आलटून पालटून आहे ना 2-3 वेळा असं तूप लावायचं, म्हणजे पराठे चांगले खुसखुशीत होतात आणि मंद आचेमुळे ना आपली मेथी जळत पण नाही। बघा आहे ना किती स्वच्छ आणि किती सुंदर दिसते पराठा, बघा करपलेला दिसत नाही। मंद आच ठेवलात ना की पूर्ण आतपर्यंत पराठा शिजून येतो। पराठा चांगला तयार झाला आहे, हे बघा मस्त एकदम। मेथीचे गरमागरम पराठे एक नंबर। तुम्ही पण असं करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आता भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये। मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर पूर्ण रेसिपी कळून येईल। धन्यवाद।